आलेल्या होत्या आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले आहे। आणखी तुमचं प्रशिक्षण काही बाकी आहे, तर या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे। त्यांनी आणखी आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते विकसित करण्याचा प्रयत्न करावा आणि ही कला आहे ही आत्मसंरक्षणासाठी कला आहे। कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये जी काही भीती आहे ती भीती घालवण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी ही कला अतिशय उपयुक्त आहे। आणि त्यामुळं आपले जे मुख्याध्यापक आहेत आदरणीय ससाने सर यांना मी विनंती करतो की मॅडमने जे डिमॉन्स्ट्रेशन दाखवलेलं आहे जुडो कराट्याचं जे एक चांगलं प्रदर्शन, त्या निमित्तानं आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। तर आपल्या ज्या मॅडम आहेत बबिता हटकर, तर एक स्त्री असून त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिक्षण दिलं हे अतिशय महत्त्वाचं आहे। सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं जे प्रशिक्षण आहे चांगल्या प्रकारे आत्मसात केलं। आणखी काही दिवस तुम्हाला त्या शिकवणार आहेत, तर या ठिकाणी मी त्यांना विनम्र विनंती करतो की जुडो कराट्याचा जो प्रशिक्षण आहे किंवा जुडो कराट्याचा जे शास्त्र आहे त्याचा इतिहास, त्याचा उगम कुठून झाला आणि कशा पद्धतीनं मानव जातीच्या कल्याणासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे याविषयी त्यांनी आम्हाला संबोधित करावं। धन्यवाद। लक्ष द्या, तुम्ही ग्रामीण भागातली मुलं आहात। मी सुरुवातीपासून म्हणत होते की तुम्ही जे ग्रामीण भागातले मुलं आहात ते शहरी भागातल्या मुलांपेक्षा तुमच्यामध्ये जास्त कॉन्फिडन्स असतो, तुमच्यामध्ये जास्त शक्ती असते। ही जी कला आहे ती इतकी सोपी नाही जितकं तुम्ही समजताय। तुम्हाला 5-7 दिवसामध्ये तुम्ही इतकं काही शिकलात तर तुमच्या सरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटला, बाबा आमच्या ग्रामीणच्या मुली सुद्धा, मोठ्या असो छोट्या असो, बाकी सगळ्याच मुलं मुली सगळ्यांनी खूप चांगलं शिकलं। लक्ष द्या, हा जो प्रकार आहे तो प्रकार मेन असा आहे की स्वतःचं सेल्फ डिफेन्स। आजच्या युगामध्ये हा जो खेळ आहे मार्शल आर्ट, या खेळाचं स्कूल गेम मध्ये रूपांतर झाल्यामुळे त्याचे मार्क्स वगैरे मिळतात, ह्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या झाल्या। आधीच्या काळामध्ये असा फायदा वगैरे, मार्क्सचा फायदा वगैरे काहीही नव्हता। जेव्हा मी पण शिकत होते 10-12 वर्षाच्या, 20 वर्षाच्या आधीची गोष्ट की तेव्हा सुद्धा मार्क्स वगैरे काही फायदा नव्हता। हे आता तर 2-4 वर्षामध्ये तुला ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून गव्हर्नमेंटने हा जो खेळ आहे तो स्कूल गेम मध्ये आणलेला आहे। आधीचे लोक ही कला स्वतःचा सेल्फ डिफेन्स साठी आवडीने शिकत होते। कलेचा उगम हा जपान मध्ये झालेला आहे। तुम्ही बघत असाल पिक्चर वगैरे बघता, त्याच्यामध्ये चिनीचे पिक्चर वगैरे बघत असाल, नेपाळी लोकांचे बघता की नाही, तर भारतापेक्षा जास्त कला जी आहे ती बाहेरच्या देशामध्ये जास्त अवगत आहे। सुरुवातीच्या जमान्यामध्ये जेव्हा माणसांकडे शस्त्रास्त्र नव्हते आणि स्वतःच्या डिफेन्ससाठी माणसांनी जो मार्शल आर्ट आहे याची उगम झालेला आहे। आधीच्या युगामध्ये आजच्या युगापेक्षा माणसे थोडेसे जास्त बुद्धिमान होते असं मला वाटतं, कारण की आजच्या युगामध्ये जे स्वतःच्या सेल्फ डिफेन्ससाठी बंदूक वगैरे जे काही प्रकार असतात ते आजच्या युगामध्ये झालेले आहेत। बट याचं एक थोडंसं तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते। आजच्या युगामध्ये जे शस्त्रास्त्र आहेत ते आपण 24 तास स्वतःजवळ बाळगू शकत नाही। झोपताना किंवा उठताना, बसताना, जेवताना आपण थोडंसं आपले जे शस्त्रास्त्र असतील जे काही असेल, फॉर एक्झाम्पल बंदूक, तलवार वगैरे, त्यातून बाजूला साईडला तरी काढून ठेवतो आणि वेळ प्रसंगी आपण शोधत असतो। एखादं कुणी मारण्यासाठी कुणी हमला वगैरे झाला तुमच्यावर किंवा एखादं संकट, फॉर एक्झाम्पल कोणतेही असो XYZ, आपण शस्त्र शोधत असतो। शस्त्र आणि ही जर कला जर तुम्हाला अवगत असेल
खेळ आहे. मला वाटतं की तुमच्या भागामध्ये त्या ग्रामीण भागामध्ये तितक्या दुरून येऊन शिकवलं मी म्हणजे तुमच्यावर उपकार झाले असं मला वाटत नाही, किंवा तुम्ही शिकायला माझ्यावर उपकार केला असंही नाही. एक तुमचा स्वतःचा फायदा झाला, तुम्ही शिकायला तुमच्यामध्ये थोडीशी डेअरिंग निर्माण झाली. यानंतर जरी मी जर शाळेमध्ये नाही आले आणि जरी कालांतराने एखादे कोणते शिक्षक जर काही खेळायचे आले तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी भाग घ्यावा. बाकीच्या ग्राउंडमध्ये तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी तर भरपूर आहे, पण इतक्यामध्ये फक्त एक 20-25 मुलं माझ्या समोर आणि एक 20 मुली फक्त समोर बसेल, बाकीचे सगळे फक्त बघण्यासाठी बसेल. मला आनंद झाला असता की बाकीचे सगळे विद्यार्थी जर माझ्या ग्राउंडमध्ये राहिले असते आणि 20-25 जण फक्त बघण्यासाठी बाहेर बसले असते. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये थोडंसं हे असतं की फीस द्यावी, कोणा काही शिकून द्यावे, फ्री असतं आम्ही सगळे शिकलो असतो. आणि जर का एखादी कला जर तुम्हाला शिकायची असेल, मला वाटतं की तुम्ही मनापासून शिकावी. आता जे तुम्ही 6-7 दिवसांमध्ये जेवढं काही शिकलात तेवढं तुमच्या सरांनी तर बघितलंच आहे, बाकीच्या सगळ्या शिक्षकांनी तुमच्या बघितलेलं आहे. बघू त्याच्यानंतर समोर जर का तुमचं जर का असं जर का येत राहिलं क्लासला, माझी इच्छा आहे इथं तुमच्या गावामध्ये क्लास रेग्युलर घेण्याची. बाकी आणखीन सरांना वगैरे काही विचारायचं असेल तर विचारू शकता. उद्याचा टाइम उद्या 7 ते 8 या वेळेमध्ये होईल प्रशिक्षण. 1-2 दिवस मॅडम येतो म्हणलेत अजून. या ठिकाणी हे जे निशस्त्र युद्ध कला आणि स्वसंरक्षण याच्यामध्ये MCCच्या माध्यमातून आपण एक पाठ अभ्यासतो. शस्त्र हाती न घेता, कुठल्याही प्रकारचं शस्त्र हाती न घेता स्वतः जवळचं शस्त्र अस्त्र वापरून स्वसंरक्षण करण्यासाठी ही एक कला आहे. त्याला आपण युद्ध कला सुद्धा म्हणतो. जसं द्वंद्व असतं, कुस्ती द्वंद्व, तसं हे वैयक्तिक प्रकारामध्ये येतं. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला होणार आहे. तर या ठिकाणी मॅडमने येऊन हे प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मी मॅडमचे आभार व्यक्त करतो. ठीक आहे.